आपल्या सर्वांनाच वाटतं हार्ट अटॅक म्हणजे एकदम अचानक होणारी घटना, पण अनेक वेळा असं नसतं. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही महत्त्वाचे संकेत देत असतं, पण दुर्दैवाने आपण त्याला गॅस, ॲसिडिटी, स्नायूंचं दुखणं समजून दुर्लक्षित करतो. नमस्कार, मी डॉक्टर राधा. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर कोणते संकेत देतो, कोणती लक्षणे धोक्याची असू शकतात, कधी त्वरित रुग्णालयात जावं आणि अशा वेळी नेमकं काय करावं. ही माहिती फक्त तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं? आपल्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या म्हणजेच कोरोनरी आर्टरीमध्ये कोलेस्टेरॉल व इतर घटक साचून प्लाक तयार होतो. या प्लाकमुळे रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयाला अचानक रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणांच्या माध्यमातून शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असतं. सर्वात पहिलं लक्षण आहे छातीवर दाब किंवा जडपणा किंवा वेदना. हे सर्वात सामान्य लक्षण आहे. रुग्ण सांगतात छातीवर जणू दगडच ठेवला आहे. ही वेदना काही मिनिटांपेक्षा जास्त देखील राहू शकते किंवा येत जात राहू शकते. दुसरं लक्षण आहे वेदना हृदयाकडून हात, मान किंवा जबड्याकडे जाणं किंवा पाठीकडे देखील जाऊ शकतात. कधीकधी फक्त जबड्यामध्ये वेदना होणं किंवा पाठीमध्ये वेदना होऊ शकतात. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसू शकतं. तिसरं लक्षण आहे श्वास लागणं. चालताना, जिना चढताना किंवा अगदी कधी विश्रांती घेत असताना देखील श्वास लागणं. ही लक्षणे दुर्लक्षित करू नका. चौथं लक्षण आहे अचानक थंड घाम येणं. समजा तुम्ही आरामात बसलेला आहात आणि अचानक कपाळावर किंवा अंगावर चिकट थंड घाम येतो. हे लक्षण धोक्याची घंटा असू शकतं. दुर्लक्षित करू नका. पाचवं लक्षण आहे उलटी, मळमळ, अपचनासारखी भावना. लोकांना वाटतं की गॅस झाला आहे, ॲसिडिटी झाली आहे, पण प्रत्यक्षात हार्ट अटॅक सुरू असू शकतो. त्यामुळे इतर लक्षणांसोबत ही लक्षणे दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका. सहावं लक्षण आहे असामान्य थकवा. विशेषतः महिलांमध्ये दैनंदिन काम केल्यावरही खूप जास्त थकवा जाणवणं आणि काही दिवसांपासून ऊर्जा कमी वाटणं. सातवं लक्षण आहे चक्कर येणं किंवा बेशुद्ध होणं. रक्तदाब कमी होऊ शकतो म्हणजेच ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. हार्ट पंपिंग व्यवस्थित होत नाही, त्यामुळे चक्कर किंवा बेशुद्धी अशी लक्षणे दिसू शकतात. पुढचं लक्षण आहे छातीमध्ये धडधड वाढणं. काही लोकांना ही धडधड म्हणजेच पाल्पिटेशन्स अगदी स्पष्टपणे जाणवतात. यासोबतच जर छातीमध्ये दुखत असेल तर त्वरित तपासणी करून घेणं आवश्यक आहे. विशेषतः महिलांमध्ये नेहमीच छातीमध्येच दुखणं हे लक्षण असेल असं नाही. त्याऐवजी प्रचंड थकवा, जबडा दुखणं, मान दुखणं, पाठीत दुखणं किंवा श्वास लागणं ही लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे महिलांमध्ये दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका. आता त्वरित हॉस्पिटलमध्ये केव्हा जावे? जर छातीमध्ये 5 ते 10 मिनिटापेक्षा जास्त वेदना असतील, वेदना हाताकडे, मानेकडे किंवा जबड्याकडे जात असतील किंवा पाठीकडे जात असतील, त्यासोबतच श्वास लागणं, घाम येणं, मळमळ किंवा चक्कर अशी लक्षणे दिसत असतील तर जराही वेळ वाया न घालवता शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये जावे. आता हार्ट अटॅकचा धोका कमी कसा कराल? उच्च रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर, डायबिटीज नियंत्रणात ठेवा. वेळोवेळी कोलेस्ट्रॉलची तपासणी करा. त्यानुसार नियमित आणि योग्य ते उपचार घ्या. धूम्रपान पूर्णपणे टाळा. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या. वजन नियंत्रणात ठेवा. पुरेशी झोप घ्या. ताणतणाव घेणं टाळा आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्या. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच असेल असं नाही. प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये वरील सर्वच लक्षणे दिसतील असंही नाही. त्यामुळे जर हार्ट अटॅकची शक्यता वाटणारी लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर खबरदारी म्हणून तपासणी करून घेणं किंवा ECG करून घेण्यामध्ये संकोच करू नका. काही वेळा ECG पूर्णपणे नॉर्मल येतो तेव्हा अनेक लोक म्हणतात अरे उगाच ECG केला. पण लक्षात ठेवा ECG नॉर्मल आला म्हणून तपासणी वाया गेली असं नाही. उलट त्या क्षणी काही गंभीर समस्या दिसत नाही याची खात्री होणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं.
एखादा ECG जास्त झाला तरी चालेल, पण हृदयाला खरोखर काय धोका आहे का हे समजणं अधिक महत्त्वाचं असते. कारण वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचार सुरू करता येतात आणि अनेक वेळा जीवही वाचू शकतो. तसेच कधी-कधी प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये पहिल्याच ECGमध्ये चेंजेस दिसतील असं नाही, पण काही लक्षणांच्या आधारावर डॉक्टर पुन्हा ECG करायला सांगू शकतात किंवा रक्तातील ट्रोपोनिन, अशा कार्डियाक मार्कर्स किंवा इतर काही तपासण्या करायला सांगू शकतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक संकेत देत असतं. ही लक्षणे ओळखणं आणि वेळेवर उपचार घेणं यामुळे जीव वाचू शकतो. त्यामुळे अशी काही लक्षणे दिसत असतील तर अजिबात दुर्लक्ष करू नका. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.